चिनू बेबी. हो मम्मा काय चाललंय अगं हे सगळं? हा पॅरेंट थोडा मॅड आहे का यार? माझा गॅरी किती स्वीट हार्ट होत, बिचारा बॉटम ऑफ द हार्ट पासून प्रेम करायचा माझ्यावर. तो पॅरेट पण तुझ्यावर तसंच प्रेम करतो. प्लीज, हा प्रेम नाहीये, हा हट्ट आहे माझ्याशी लग्न करण्याचा. माझा बिचारा स्वीट हार्ट गॅरी. बस झाला. गॅरी 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 हा पॅरेटच आपल्याला सोन्याचा पिंजरा देणार आहे ना. आणि या पिंजऱ्यामध्ये आपल्याला लॉक करून ठेवणार आहे कायमचा. मम्मा काय काहीतरी बडबडते अगं. एकदा आपण इकडचे पैसे उकळूया, ह्याच्याकडचे पैसे उकळूया आणि मग भुर्र उडून जाऊया. कशाला? अरे आपल्याला हॅपी राहायचंय ना शनू बेबी. पण मम्मा आत्ताच जाऊया ना यार आपण. हे बघ तसंही आपण पैसे नसताना केड्याकडे खूप हॅपी होतो. परत तेच शनू बेबी, तुला कळत कसं नाही? उद्या तुझा बर्थडे आणि तो कोण सेलिब्रेट करतोय? पॅरेट ना. यार मी फ्रस्ट्रेट झालीये. तू बघितलंस ना तो कसा डान्स करतो. हे बघ मम्मा, पॅरेट इज जस्ट अ फ्रेंड. मला तो तसा नाही आवडत. ओके, तुला आवडून घ्यावं लागेल. मम्मा मी तुला आत्ताच सांगते, मी त्याच्या बरोबर लग्न करणार नाही. शनू बेबी, लग्न करायचंच नाहीये. पक्का ना? येस. एकदा का आपल्याला भरपूर पैसे मिळाले ना की आपण दोघी लवकरात लवकर. कशाला मम्मा, त्यापेक्षा आपण जाऊया आत्ताच. आय होप हे बुर्र जायचं स्वप्न कधीतरी पूर्ण होईल. बरं आई, निघते मी. बाबा कुठे आहेत? माहित नाही ग, गेलेत बाहेर. बाहेर कुठे गेले अचानक? का माहित, सकाळीच गेलेत. हे तुला माहित आहे ना, नानाजी महाजनी आणि हे त्रिकूट का करेल काही नेम नाही बरे यांचा. पण आई किती छान मैत्री आहे त्यांची, कोणाला एकटं ठेवत नाही. या जगामध्ये कोणीच एकटं राहू नये नाही राधिका. खरंय आई. बरं आई, तुम्ही आता काही करू नका, मी आल्यानंतर सगळे स्वयंपाक वगैरे करेन. करेन मी करेन थोडं. हा, आणि तू आल्यानंतर सगळं कर बस. तर सगळं ठीक चाललंय ना राधिका? हो आई. म्हणजे कामाकडे सगळं ठीकठाक आहे ना एकदम? हो. सौमित्र भेटणार आहे का तुला आज? भेटणार असेल ना? काय असं नक्की नाही, म्हणजे रोज भेटतोच असं नाही. अगं नाही ग, म्हणजे नेहमी भेटत असते का नाही? तो आपल्या जवळचा मित्र आहे म्हटल्यानंतर मग भेटगाठ होत असते का नाही म्हणून म्हटलं. बरं तो भेटला तर किंवा नाही भेटला तर फोन करून सांग बरं त्याला. ये म्हणाव, आईनी बोलवलं आहे जेवायला. बरं सांगते. एकटाच असते का मुंबईमध्ये तो? हो. त्या आई वडिलांना बोलावलं पाहिजे बरं, एकदा भेटायला बोलावलं पाहिजे. कशाला? आई राधिका, हे तू विचारत आहेस का? आता आनंदच्या आई वडिलांना आपण बोलावलं होतं का नाही? मग नागपूरचेच आहोत ना आपण. मग घराई निघू का? खूप उशीर होऊन राहिला. डान्स कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस असते ना, बरीच प्रॅक्टिस करायला लागते. निघू? आई तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आहे का नाचाच्या? हो आई. आई बाई, सांगितलं नाही हो. खूप खूप शुभेच्छा तुला आणि अभिनंदनही. एक मिनिट. हा रेवती. हो हो आले, चालेल. हो बरं आई, उशीर होऊन राहिला. रेवती खाली. सावकाश जाग. हो. हे कुठे गेले देव जाणे बाई. धंदा पानी ठीक चल रहा है? अरे अच्छा है. हाँ, पोरं बाळा काय म्हणतात? बहुत ही बढ़िया. राधिका ताई, हो राधिका ताई, अवश्य एकटाच बडबडत काय चाललंय? नाही काही नाही, रेवतीची वाट बघत होते. उशीर झालाय ना. भौजी, सुना है आपका क्लास बहुत ही अच्छा चल रहा है. हाँ. अच्छा है. सब अच्छा होने वाला है. सब कुशल मंगल. भौजी, हमारी तरफ से बहुत बहुत बधाइयाँ. थँक्यू. हो ताई, माझ्याकडून पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. काय ताई, तुम्हाला आनंदी बघितलं ना की आम्हाला पण आनंद होईल. अथर्व पण खुश असेल ना आता? हो, तो तर काय खुशच असतो. निघायचं का? हो चल निघूया लवकर. हा ताई, माझ्याकडून परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. भौजी, हमारी तरफ से भी. हाँ, और हमारी मदद लगेगी तो बोलना. हाँ, हम हाजिर हो जाएंगे. हाँ थँक्यू. निघते मी. हा चला निघूया. चल. हे सगळे सारखे मला अभिनंदन कसले करताय? मे आय कम इन सर? हो, वसंतराव ना? हो. या बसा. थँक्यू. नागपूरचे वझलवार आहेत ना,
ते आमचे स्नेही. त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय. तुमचं काम काय आहे? नाही म्हणजे वचलवारांचा फोन आला होता, पण कामाबद्दल ते काहीच बोलले नाही. कसं आहे वकील साहेब, आता वय होत चाललं, जीवनाचा काही भरोसा नाही. म्हटलं एक मृत्यूपत्र करून घ्यावं आपलं. वा, छान, एकदम चांगली कल्पना आहे. नाही म्हणजे आजकाल प्रत्येक सिनियर सिटीजननी आपलं विल करून घ्यावं. अगदी, म्हणूनच मी हा निर्णय घेतला. काय आहे की मला एक मुलगी आहे, राधिका तिचं नाव. बर, असा विचार केला की नागपूरचं घर, कळमेश्वरला संत्र्याची बाग आहे, कळमेश्वरचं घर, बँकेत काही सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत, म्हणजे माझी जी काही प्रॉपर्टी आहे ना ती सगळी माझ्या मुलीच्या म्हणजे राधिकाच्या नावानं करून घ्यावी. ठीक आहे. हा एक फॉर्म आहे, तो तेवढा भरून द्या. ओके. पेन. बरं, हो. बरं, एकच मुलगी आहे का तुम्हाला? हो, एकच मुलगी. एक नातू आहे, पण तो मायनर आहे. बरं, मुलीचे मिस्टर काय करतात? काय झालं वसंतराव? नाही म्हणजे वकील साहेब, राधिका माझी सून आहे, मुलगी नाहीये. पण मी तिला मुलीपेक्षा जास्त मानतो. म्हणजे खरं सांगायचं तर शेवटी गेला निघून. कुठे आहे, काय करतो, काही कल्पना नाही. आणि आता परत येण्याचा काही चान्सच नाही. म्हणून म्हटलं सगळं काही मुलीच्या नावानं करून द्यावं. ठीक आहे, मी तुमचं विल करून देतो. बरं, हे सगळं तुम्ही तुमच्या स्वेच्छेने करताय ना? हो, ऑब्व्हियसली. तुम्हाला हवं तर माझी बायको देखील येईल सही करायला. नाही म्हणजे तसे 2 विटनेस लागतीलच. कसं आहे की विल तयार झालं की मी तुम्हाला फोन करून कळवतो. थँक्यू वकील साहेब. Wish you many, 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 many more happy returns of the day, my pretty Shanu baby. Thank you, mommy. हॅपी बर्थडे. पाया पडायला होता काय मी असं करतोय. सोन्या, हे बघ मी काय आणलंय. काय तुझ्या बर्थडे साठी, पार्टीसाठी मी कापड आणलीत. हे बघ, हे बघ, बघ बघ, हातात घेऊन मग किती मस्त वाटते हाताला. हे बघ, लालम लाल. हे बघ, पिवळा धम्माक पॅन्ट आणलेली आहे. असे कपडे आणले. आणि हे बघ, पार्टीसाठी खा टोपी. घाला त्यांना टोपी. काय? मला टोपी कशाला घालला? नाही, मला माहिती आहे तुम्ही स्वतःला टोपी घालताय. घाला. तुम्ही गप बसा जरा. काय हसायला काय झालं? बघा कशी हसते. असा अपमान तुमच्या गावाकडे कोणी केला नसेल. भालो मिस्टर कुडमुडे, शनू बेबी काय अपमान करत नाहीये त्यांचा. ती हसते म्हणजे त्यांचं कौतुक वाटतंय तिला. सोन्या, मी आता तुझ्या बर्थडेला असं बदलायचं ठरवलं, एकदम जेंटलमॅन व्हायचं ठरवलेलं आहे. हा मग काय. अरे साखरगावचा सावकार, सोन्याचा बॉयफ्रेंड, माय सेल्फ, पोपटराव जागीरदार. पॅरेट. येस येस पॅरेट. चला करा, तयारी करा. सोन्या, मेनी व्हेरी मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ दी डे. ठीक आहे, तयारी करा. पार्टी चला, पार्टी चला. रे बाबा, चाय पी. चाय पी. आराम, चाय पी. नाही नको मला. चाय नको? अरे नशीबवान आहेस, मुंबईमध्ये तुला चहा तरी फुकट मिळतोय. नाही त्या मुन्नाला विचार. अरे एका रात्रीत मुन्ना ह्या एरियाचा मुन्ना शेठ नाही झाला.
किती पाया पडलो या मुंबईच्या. आणि मग एक दिवस असा कंडिशन आला की मुन्ना शिवाय या एरियाचं कोणाचं काही कामच होत नव्हतं. समजला? क्या हुआ क्या तेरे को? अरे तेरे को तो बुखार है? हाँ थोड़ा सा. तू बोलने का ना, तेरे को अदरक वाला चाय देता था मैं. हाँ एक काम कर, तू आज आराम कर. हाँ काम पे मत जा. टेंशन लेने का नहीं, आज का पैसा लेगा नहीं, इतना इंटरनेट है मुन्ना शेठ में, समझा ना? चल 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 आराम कर. नाही मुन्ना शेठ मला कामाला जावं लागेल, मी जातो. अरे येड़ा हो गया रे तू. अरे अंगात बुखार है, ऐसा 2 दिन निकालने ना वांदा हो जाएगा तेरा, समझा ना? तू आराम कर. चल. तुम्हीच म्हणता ना बसून खाऊ नये, काम तर करावं लागेल मला. नहीं बराबर है. नहीं मैं तेरा बीवी नहीं ना तेरे को सब हाथ में लाके देने को. तेरा बीवी सब हाथ में लाके देता है ना तेरे को. नाही माझं कोणी नाहीये, त्याला घरच नाही, त्याचं बाकी कोण असणार आहे. मी जातो कामाला, बरं वाटेल मला. जातो. कुछ तो इसका लाइफ में लोचा है. रेवती मला खरंच सांग ना की का सगळेजण मला काँग्रेस काँग्रेस म्हणतायत. म्हणजे सगळेच, नाना नानी आई बाबा, ते महादेव भाऊ, दुधवाले दादा, काँग्रेस कशा? नाही म्हणजे ही काही फार मोठी कॉम्पिटिशन नाहीये, साधी कॉम्पिटिशन आहे. तेवढ्या करता काँग्रेस काय म्हणायचं? नक्की साधी कॉम्पिटिशन आहे ना? हो अगं, आणि सगळ्यांना कौतुक वाटतं ना तुझं, म्हणून विश करत असतील तुला. नक्की ना? हो. मी विचारते दीदीला. चल लवकर. आले. सुरू करूया. नक्की सौमित्राने विचारलंय ना? आनंदला विचारायला हवं. हॅलो. हॅलो आनंद, रेवती बोलते. हा रेवती बोल ना. बरं मला सांग, सौमित्राने नक्की प्रपोज केलंय राधिकाला? ऑफकोर्स. मला नाही वाटत तसं. का? राधिकाचं सगळेजण अभिनंदन करतायत आणि तिला असं वाटतंय की ती कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करते म्हणून सगळे तिला विश करतायत. रिअली? हे बघ, तू सौमित्राशी बोल लवकरात लवकर आणि स्पष्ट काय ते विचारून घे. आणि मला नाही वाटत सौमित्राने प्रपोज केलंय तिला. बोल त्याच्याशी, त्यानंतरच आपण राधिकाशी बोलूया. हा हा मी विचारतो त्याला, आणि मला कळलं की तुलाही कळवलं. ओके. बोल ना बोल ना बोल ना. कुठे गेलास तू निघून? फक्त एवढंच बोललास की काय अर्जंट मीटिंग आहे, मी निघतोय. फोनवर बोलत बोलत निघून गेलास. अरे सिरियस चेहरा होता तुझा, आम्हाला काय समजायचं? अरे वेट, होल्ड युअर हॉर्सेस. बोलू दे ना त्यांना. एक्झॅक्टली, मी पण हेच सांगतोय की मी नुसतं आ केलं ना बोलायला की हाच बोलतोय. मला काही बोलूच देत नाही. सौमित्र बोलतो. हा. अरे आता सगळेजण शांत बसले तर बोल ना. गंमत बघ. बोल ना यार. कसं आहे ना, रेवतीचा पण फोन येऊन गेलाय. रेवती? हो. तिचा काय संबंध? सौमित्र तो नंतरचा मुद्दा आहे, आधी तू सांग बरं. हा. नाही सर, मला कळलं पाहिजे ना हा काय प्रकार आहे. अरे तुझं आणि राधिका वहिनींचं बोलणं काय झालं ते सांग ना. अरे कुठे काय, आमच्यात काहीही बोलणं झालं नाहीये. मी काही बोलायला जाणार तेवढ्यात मला फोन आला आणि अर्जंटली मीटिंगला जायला लागलं. व्हॉट? काय? हे भगवान. एक मिनिट, मला कळत नाही तुम्ही सगळे असं का विचारताय पण मला. सौमित्र, आमचा सगळ्यांचा इथे गैरसमज झालेला आहे की राधिका वहिनींनी तुला लग्नासाठी होकार दिला म्हणून. हा काय? हो, अरे त्या पिऊन येऊन आम्हाला सगळं सांगितलं. तो राम. हो, आम्ही राम भरोसे होतो. राम इकडे. येस सर. तू काल काय सांगितलं या सगळ्यांना? तर मी सांगितलं ना, ते मॅडमनी तुम्हाला होकार दिला, मी सांगितलं सर. तू जा तुझ्या कामाला जा. आता आणि त्याने होकार दिल्याचं सांगितलं म्हणून आनंद सरांनी बाबा आणि नानांना फोन करून सांगितलं वहिनींनी तुला लग्नासाठी होकार दिलाय.
तू सगळ्यांना सांगितलंस? अरे हळू बोल ना, ऑफिस आहे काय? अरे तू काय गोंधळ घातलास ते कळत नाही का तुला? अरे काय रे बाबा, अरे आमच्यात काही बोलणं झालेलं नाहीये. अरे बाबा, तिने जो काही होकार दिला ना तो डान्स कॉम्पिटिशन साठी दिला. ओ शिट. काय? मग ते ऐकलंय त्याने. डान्स कॉम्पिटिशन? अरे सगळी गडबड झाली आता. मला वाटलं की तुमचं बोलणं चालू आहे, अरे बहिणीने तुम्हाला होकार दिलाय म्हणून मी बाबांना आणि नानांना सांगितलं. आता वहिनी घरी जाणार तेव्हा बाबा आणि नाना काय रिॲक्ट करणार, तिथे काय चालू असेल, सगळी गडबड झाली आहे. देव जाणार आता काय होणार. म्हणून काही गडबड झाली ना तर संपेल ना, सगळं संपेल. कुठे गेला होता आहो तुम्ही? फोन उचलत आहेत, फोन चालू आहे ना तुमचा. किती वेळा फोन केले पाहा बरं. एकदा उचलला नाही, धास्ती वाटते ना. अगं थांब, धीर धर जरा. धीर धर जरा. बसू दे, ते पाणी आण. तुम्ही ना सांगून जात नाहीत, काही नाही. घ्या बरं, किती काळजी करावी माणसाने. अगं वकील साहेबांकडे गेलो होतो. वकिलाकडे काहून बरं? का आलं? सांगतो, जरा धीर धर. माझं मृत्यूपत्र करायला. आई, काय झालं? अगं जोपर्यंत आपले हातपाय धड आहेत तोपर्यंत सगळं लिखापडी करून ठेवलेलं बरं. म्हणजे आपल्या पाठीमागे मुलांना त्रास नको. सरिता, प्रॉपर्टीसाठी गुरु तिला कधीही त्रास देऊ शकतो, पण मीच जर सगळं लिहून ठेवलं तर गुरु तर काय, कोणीही आपल्या लेकीला त्रास देऊ शकणार नाही. का दिवस आले पहा बरं आपल्यावर. किती स्वप्न पाहिली होती आपण, नाही त्यासाठी. आता तो विचार करायचा नाही. काय आहे सरिता, अगं आपण आयुष्यभर कष्ट करून जी प्रॉपर्टी मिळवली आहे ना ती योग्य हातात जायला हवी. म्हणून मी आपल्यानंतर राधिकाच्या नावानं मृत्यूपत्र करून ठेवलंय. आता आपल्या दृष्टीनं गुरु मेला. आपल्या पोराच्या बाबतीमध्ये असं ऐकायला खूप वाईट वाटते अहो. जाऊ दे आता, काय ते आहे, स्वीकारायचं. सरिता, त्यानंच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला, त्याला कोण काय करणार? काऊन बरं असं वागायचं? ही पोट्टे असे काऊन वागता? त्याला आवडत होती त्याच पोरी बरोबर आपण त्या लग्न लावून दिलं का नाही? सगळ्या देव ब्राह्मणांचं भोर आडाबाका घेतल्या, सप्तपदी चालले, ते सगळं वाऱ्यावर टाकून दिलं का? त्याचं काहीच मोल नाही का? काऊन बरं आपल्या हक्काची बायको सोडून दुसऱ्या पोट्टीच्या मागे लागला आणि त्याच्या बायकोला त्रास देत राहिला तो. आता हा विषय कायमचा बंद. आता पुढचा विचार करायचा, आपल्या राधिकाचा लग्नाचा विचार. आणि मी तुला सांगतो, तिचं लग्न सौमित्र सोबतच होणार, व्हायलाच हवं. अगं चांगला मुलगा आहे तो, खूप मनापासून प्रेम करतो राधिकाला, ओके नाही? होऊ दे, राधिकाच्या मनासारखं सगळं होऊ दे. ती सुखी तर आपण सुखी. मला अभिमान वाटते बा तुमचा, आणि मी तुमची बायको आहे म्हणून तुम्हाला जास्तच अभिमान वाटते. तुम्ही एक आदर्श बाप तर आहातच, एक आदर्श पती आहात, आदर्श आजोबा आहात आणि आदर्श सासरेही आहात. आणि तुम्हालाच तो फोन लावत आहे. हे ताप वाढला ना, गाडी हवी होती म्हणून फोन करत होते, तुम्ही उचलूनच नाही राहिला. आता आम्हाला घरी सोडून द्या ना. ताप आहे ना याला? नाही, माझ्या अजून काही टेस्ट बाकी आहेत, मला वेळ लागेल अजून.
मी कधी माझ्या मुलाची पर्वा केली नाही, म्हणून आज हा दिवस दिसतोय मला.